नमस्कार. संगीता सुहास पटवर्धन आधीची, आता संगीता आनंद गभरे. मूळ राहायला वर्तननगरला, पण रिडेव्हलपमेंटमुळे मी ऋतू पार्कमध्ये राहते सध्या. मी बी फार्मसी कंप्लीट केलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन रेग्युलेटरी अफेअर्स अँड क्वालिटी अश्युरन्स केलं आहे. सध्या सिंगापूर बेस्ड कंपनी आहे आमची SRS फार्मास्युटिकल्स म्हणून. तिथे मी त्यांच्या 4 डिव्हिजन्सचं R&D युनिट हेड करते ॲज अ असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट. त्यांच्याशी कोणही करत नाही, पण संगीताबद्दल एकदम अपोजिट आहे. शी इज व्हेरी डाऊन टू अर्थ. थोडं इंग्लिश येतं मला. आणि खरंच म्हणजे संगीता काही काम मी लगेच संगीता हजर. त्यामुळे असं संगीताचा सही नाही की एवढी स्कॉलर आहे, हे आहे, ते आहे. पूर्वशर्मेची रत्नप्रभा महाडी आणि आत्ताची सुष्मिता मांजरेकर. मी BA कंप्लीट केलं आणि 16 वर्ष जॉब केला इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये एका MNC कंपनीमध्ये ॲज अ AVP. मी रिटायरमेंट घेतली गेली 6 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर मी मिस्टरांना जॉईन केलं. आणि त्यांची एक हॉबी आहे, ते इंटिरियर डिझायनर आहेत, बट त्याच्याबरोबरीला त्यांचं एक पॅशन आहे बुलेट चालवणं आणि राईड करणं. सो मी त्यांच्या पॅशनमध्ये इन्व्हॉल्व झाले आणि ॲक्च्युली मलाही ते आवडतं. सो आम्ही दोघंही बुलेट ॲक्सेसरीचं आमचं शॉप आहे. रायडिंग करण्यासाठी आम्ही लोकांना एज्युकेट करतो की राईड कशी करावी, कसं कुठे करावं, एक्सप्लोअर करावं. आपल्या इंडियामध्येच एक्सप्लोअर करण्यासाठी खूप काही आहे. लोक फॉरेनमध्ये जातात, पण आपल्या इंडियातच इतकं खूप काही आहे बघण्यासारखं, पाहण्यासारखं, शिकण्यासारखं. सो आम्ही त्याच्यासाठी लोकांना जास्तीत जास्त एज्युकेट करतो, प्रोत्साहन करतो. आम्ही स्वतः राईड अरेंज करतो. गेल्या वर्षी माझ्या मिस्टरांनी ठाणे कंप्लीट केलेलं आहे. 22 दिवसांमध्ये आम्ही कंप्लीट नॉर्थ केलेलं आहे. आणि दिस इयर वी आर प्लॅनिंग फॉर ठाणे कुंदान ठाणे. असताना पण आपण असं थरथरायचो, हे व्हायचो. आणि आता एवढं फ्लुएंटली सगळेजण परिचय देतात. हा, खूपच कॉन्फिडन्स एकदम. म्हणजे सगळं व्हेरी प्लेजंट सरप्राईज. सीमा टेटविलकर. नमस्कार, मी सीमा टेटविलकर, आता सीमा कोंडे. सध्या नॅचरोपॅथीच्या क्षेत्रात आहे, पण बरीच क्षेत्र मी 10वी नंतर पार पाडलेली आहेत. सुरुवातीला 10 वर्ष भिवंडीला DCP ऑफिसला होते मी ॲज अ फॅमिली काउन्सिलर. तिथे एक स्पेशल विमेन सेल होता, विमेन अँड चाइल्ड सेल, ज्याच्यामध्ये भिवंडी परिसरातली जे 8 पोलीस स्टेशन्स होते ते माझ्या अंडर होते. तर महिलांच्या आणि बालकांच्या संदर्भातील जे काही गुन्हे असायचे तर त्याच्यातलं आधी काउन्सिलिंग आणि ती पूर्ण गुन्हे नोंदवण्याचं काम माझ्याकडे असायचं. माझी 10 वर्ष तिथे सर्व्हिस झाली आणि त्यानंतर एक मेजर ॲक्सिडेंट झाल्यामुळे मग त्या क्षेत्रातून मी बाहेर पडले. नंतर मी MLIB केलं. आधी माझं MA झालेलं होतं, नंतर MLIB केलं. 6 वर्ष एका ज्युनियर कॉलेजला ॲज अ लायब्ररियन म्हणून काम केलं. आणि नंतर मग हेल्थ प्रॉब्लेममुळे सर्व्हिस करणं शक्य नाही, म्हणून मग मी नॅचरोपॅथीच्या क्षेत्रामध्ये शिरले. कारण मला स्वतःला नॅचरोपॅथीचा खूप चांगला अनुभव आला. मग मी त्याच्यात डिग्री केली, डिप्लोमा कोर्स केला आणि आता ॲज अ नॅचरोपॅथिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते. याशिवाय साहित्याची आवड आहे, कारण प्राध्यापक दवणे सरांचे आम्ही विद्यार्थी, त्यामुळे साहित्याची पूर्वीपासून आवड. म्हणून मग कवितांचे कार्यक्रम करतो. ये कवितेची नगरी म्हणून आमचे कार्यक्रम आहे. नंतर दलित गद्य वाचन करतो. असे साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत. आणि सामाजिक क्षेत्रातसुद्धा थोडंफार काम करते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. जे टीनेजर्स मुलं आहेत तर वयात येतानाचे जे बदल्स आहेत तर त्याबद्दलचे सुद्धा काही म्हणजे मी सेमिनार्स वगैरे केलेले आहेत आणि मग ते एज्युकेशन मी देते मुला मुलींना. थँक्यू. नमस्कार, मी आधीची प्रतिमा दत्तात्रय जाधव आणि लग्नानंतरची प्रतिमा मंगेश महाडी. मी MA BEd केलं आहे आणि माझिवडा कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सची प्रोफेसर आहे आणि माझे स्वतःचे क्लासेस आहेत. थँक्यू. मी आधीचे विद्याविजय साबुन, लग्नानंतर विद्या पवार. लग्नाच्या 12 वर्षानंतर मी माझं LLB पूर्ण केलं आणि आता महाडमध्ये छानपैकी प्रॅक्टिस करते. मी रुपाली लक्ष्मीकांत बंदरकर, आताची रुपाली मंदार भोगळे. मी BCom केलं
त्यानंतर HR कन्सल्टन्सीमध्ये जॉब करत होती. 2 वर्षापूर्वी तो जॉब सोडला. म्हणजे घंटाळीमधून मी योग शिक्षकांचा डिप्लोमा केला. त्यानंतर आत्ताच एप्रिलमध्ये MA कंप्लीट केलं, MA योगशास्त्र सोमय्यामधून. आणि आता मी ऐरोलीला न्यू होरायझन स्कॉलर स्कूल आहे, तिकडे योग शिक्षिका म्हणून काम करते. अशोक रामचंद्र पवार. HSC करून झाल्यानंतर मी ITI केलं फॅब्रिकेशनमध्ये. आता भिवंडी हॅलो, ऐकायला आलं की नाही? राहायला मी गोकुळ नाही, माझं जवळच आहे. हॅलो, मी अशोक पवार. HSC पण शिक्षणानंतर ITI केलं फॅब्रिकेशनमध्ये. भिवंडीमध्ये कंपनी कामाला आहे. राहायला ठाण्यातच गोकुळ नाही. सध्या काय करते, तो सध्या काय करतो, उत्सुकता जी होती तिचं शमन झालेलं आहे. आपल्या सगळ्या शिक्षकांनाही कळलेलं आहे की आपली मुलं आज कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत, काय करतायत, आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळते की त्यांना किती आनंद झालेला आहे. धन्यवाद सगळ्यांचे. यानंतर आपण जी 25 वर्ष आपल्या 10वीच्या बॅचला झालेली आहेत, तर त्या 25 वर्षाच्या पूर्तीनिमित्त आज आपण केक कापणार आहोत सगळे मिळून. तर मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी अरेंजमेंट त्याच दृष्टीने करावी. तोपर्यंत ती व्यवस्था होईपर्यंत मी काही विद्यार्थ्यांना इच्छा आहे आपलं मनोगत व्यक्त करण्याची, तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. रुपाली बंदरकर. काय बोलायचं कळत नाहीये, कारण शाळा आणि शिक्षक हा असा विषय आहे की आपण त्याच्यावर कितीही बोललो आणि कितीही वेळ बोललो तरी ते आपल्याला कमीच आहे. त्याचं सगळं श्रेय आपल्या शिक्षकांना जात आहे, कारण त्यांनी आपल्याला जो ज्ञानाचा ठेवा दिलाय, सद्विचारांची शिकवण दिली आहे, त्याचमुळे आज आपण आपापल्या क्षेत्रामध्ये खूप पुढे आहोत. आपण जे काही आज कमवलं आहे ना, अजून XYZ मला सुचत नाहीये, सॉरी, पण आज जे काही आपण चांगले आहोत ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे. कारण आपला जो पाया रचला गेलाय तो श्रीराम विद्यालयांमध्ये रचला गेलाय आणि तो या शिक्षकांनी रचला गेलाय. आणि मला खूप अभिमान वाटतो सांगताना की आपण मराठी माध्यमातून शिकून सुद्धा आज आपण इंग्लिश माध्यमाच्या तोडीला तोड. शिक्षकांनी आपले आई वडील होऊन आपल्या डोक्यावरनं कधी हात फिरवलाय, कधी मित्र होऊन आपली सुख दुःख वाटून घेतली आहेत, कधी कान पण पिळला आहे आणि त्यांनी खूप आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलंय. माझ्या वैयक्तिक शालेय जीवनात तर मला सगळ्यांचं खूप मार्गदर्शन लाभलंय, पण मला स्पेशल थँक्स म्हणायचे आहे ते कोल्हटकर बाईंना. तुम्ही माझी वही फेकली नसती तर आज माझं अक्षर एवढं चांगलं झालं नसतं. थँक्स म्हणायचंय. जेव्हा शाळेत आपला टीचर्स डे असतो तेव्हा मी प्रिन्सिपल झाले होते आणि टीचर्स डे नंतर आपला थोडंसं एक भाषण म्हणजे थोडासा एक प्रोग्राम होता, तर नेहमीप्रमाणे प्रिन्सिपलची खुर्ची वालावलकर बाईंची, पण त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं होतं, संगीता मान खुर्चीचा असतो, आज तू प्रिन्सिपल आहेस, तू त्या खुर्चीवर बसायचं आहे आणि तुमची ही शिकवण मी कधीही आयुष्यात विसरणार नाही. परांजपेबाई आपल्यात नाही आहे, पण मला त्यांना स्पेशली थँक्स म्हणायचं आहे, कारण 8 मुलांना घेऊन पहिली संस्कृतची 100 मार्काची बॅच आणि सगळ्यांना चांगले मार्क मिळाले होते आपल्याला. त्याच्याबद्दल खरोखर मी त्यांचे ऋणी आहे. कर्णिकबाई नाही आहेत, पण कर्णिकबाईंबद्दल सांगायचं झालं तर मला एका छोट्याशा डायग्रामवरून त्यांनी मला प्रिसिजन शिकवलं. 8वीत असताना त्या पहिल्यांदा सायन्सला आल्या आपल्याला, तर दगडाची घनता काढायची. तर मी ते जलोत्सारण पात्र असतं त्याच्यामध्ये दगड होता आणि पाण्याची पातळी त्याच्या तोटीच्या वरती होती. मला म्हणतं, संगीता हे कसं शक्य आहे, तुला जर दगडाची घनता काढायची ते पाणी तोटीच्या खालीच राहिलं पाहिजे, ते तोटीच्या वरती नाही येऊ शकणार म्हणून. म्हणजे त्यांनी मला ती एक डायग्राम शिकवली, त्याच्यावरून मी प्रिसिजन शिकले. मला स्पेशली थँक्स म्हणायचे वालावलकर बाईंना आणि कर्णिकबाईंना. मला प्रिलिम्समध्ये
150 पैकी 81 मार्क्स मिळाले होते गणितामध्ये, तेव्हा त्या मला म्हणाले होते, संगीता अगं काय कर्णिकबाईंनी रोज संध्याकाळी माझी 1 तास शिकवणी घेतली. मला वाटतं सरिता तू पण माझ्यासोबत यायचीस त्यांच्याकडे. तर मला जे काही गणितात मार्क मिळाले आहेत ते तुमच्यामुळेच आहे. त्याच्यामुळे खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आज कुठेही गेलो तरी आमची मुलं इथेच आहेत, श्रीरंगमध्येच आहेत आणि आम्हाला सांगताना खूप अभिमान वाटतो त्याचा की तुमच्यासारखे चांगले शिक्षक आम्हाला लाभले आहेत. त्याच्यामुळे मला 1-2 शब्द म्हणायचे वाटतात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याच शाळेने लावले वळण त्यावर चढू यशाची चढण त्यावर चढू यशाची चढण. राजगुरूला मी विनंती करते की त्याने मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मी असं काही भाषण ठरवून आले नाहीये, पण मनात खूप भावना येतात की शाळा म्हटली की आपल्या आठवणी सगळ्या ताज्या होतात. एक संध असं सांगता येणार नाही मला, पण अगदी प्रत्येक शिक्षकांबद्दल काय खूप आठवणी आहेत. पहिल्यांदा मी सांगते अगिनीबाई, म्हणजे अगिनीबाई अशा स्ट्रिक्ट होत्या खूप. आम्हाला वर्ग शिक्षिका होत्या आणि मला वाटतं 9वीत आम्ही राबोडीतून खोपटला राहायला गेलो होतो आणि घरात छोटासा प्रोग्राम होता, तर दांडी मारायची सवय नाही शाळेला. मग बापलेनी हाफडीने त्यांनी पत्र म्हणजे लेटर वगैरे देऊन दिलं. प्रेझेंट झाल्यावर मी अगिनाबाईंकडे गेली आणि बाईंना म्हटलं, बाई आज असं आहे घरात, तर मी असं दिलं, मी जाऊ ना? बाई म्हणाला, जाऊ ना? मी अजून वाचलंय का ते? मी तुला परमिशन दिली का? म्हणजे माझ्या डोक्यात काही बाबांचं लेटर आणलं म्हणजे आपल्याला जायला मिळणार. त्याच्यावरून शब्द कधी कुठचे कधी वापरायचे हे अगदी पक्का लक्षात राहिलं. म्हणजे अगदी जाऊ ना आणि का एवढाच शब्द होता, पण त्याच्यावरून डोक्यात राहिलं की कोणाशी काय बोलायचं. नंतर कामतबाईंनी हिंदी शिकवायच्या तेव्हा त्यांची कविता साधा जीवन उच्च विचार बने हमारा जीवन उदार, तन हो स्वस्थ भुजा में बल हो मन प्रसन्न हो चित्त निर्मल हो. एवढं छान डोक्यात बसलं की ह्या व्यतिरिक्त अजून काही म्हणजे जीवन कसं असावं हे खूप डोक्यात छान बसून गेलं. पांड्या सरांनी मराठीत शिकवताना सांगितलेलं की आपलं वीतभर पोट, अगदी त्यांनी दाखवलेलं असं वीतभर पोट, पण या वीतभर पोटासाठी आपण काय काय करतो, काय काय करावं लागतं माणसाला. म्हणजे आपण सुखी आहोत की आपण चांगल्या मार्गाने आपल्याला बरंच काही करता येतं. बऱ्याच जणांना काही ह्या वीतभर पोटासाठी बरेच काही उद्योग करावे लागतात. हे डोक्यात पक्क बसलं की आपलं पोट वीतभर आहे म्हणजे आपल्या अपेक्षा किंवा आपली जे ठेवतो की मला हे पाहिजे ते पाहिजे ते आपण कितपत ठेवायला पाहिजे हे पक्क डोक्यात बसलं सर. आणि माझी मैत्रीण मधुरा, म्हणजे शाळेत असताना आम्हाला 5वीला नेते सर होते. 5वीत म्हणजे मी 4थीपर्यंत अ वर्गात नव्हती, 5वीपासून मी अ वर्गात आली. तर छोटीशी चाचणी परीक्षा झाली असेल आणि परीक्षेत मार्क म्हणजे एवढं मार्कांचं काही टेन्शन नसायचं, आपण थोडासा अभ्यास झालं कारण आम्ही हुशार असं ह्याच्यात नव्हतो, पण व्हायचा अभ्यास. तिचं सहज एक बोलणं झालं की अरे तुला ह्याच्यात एवढेच मार्क्स मिळाले, मला वाटलं ना माझ्यापेक्षा तुला जास्त मिळतील, असं कसं झालं? अरे असं पण असतं का की मैत्रीण असा पण विचार करते का? म्हणजे ही मैत्री की आपल्यापेक्षा मैत्रिणीला मार्क कमी मला दुःख पण होतं, म्हणजे वाईट वाटतं की अरे आपल्यापेक्षा कमी मार्क मिळाले. तर आता आपण बघतो तर मैत्री वगैरे सगळी बाजूला असते, फक्त स्पर्धा चालू आहे. अगदी कुठच्याही थराला स्पर्धा जाते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी अगदी अशा डोक्यात बसल्या की हे साधं जीवन जे आपलं आहे, आपण आयुष्यात म्हणतो की आपण हे मिळवायला पाहिजे किंवा ह्या उंचीवर पोचायला पाहिजे, पण आपलं बेसिक काय आहे, बेसिक गरजा किंवा बेसिक आपली जी बैठक म्हणतो ती काय असायला हवी. तर छोट्या छोट्या गोष्टी खूप डोक्यात बसली. थँक्यू. मी बऱ्याच जणांचं काही म्हणजे शिक्षकांबद्दल विसरली असेल, भावनेच्या बऱ्याच सॉरी, पण खरंच तुम्ही सर्वांनी आम्हाला आदर्श शिकवलेत म्हणून आम्ही आज ताठ मानेने उभे आहोत, कुठे आम्ही वाहून गेलो नाही. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. उपस्थित आदरणीय शिक्षक वर्ग, सहाय्यक कर्मचारी वर्ग आणि माझे वर्गमित्र, जेव्हा आम्ही पुन्हा एक दिवस शाळेचा या संकल्पनेचा म्हणजे जेव्हा सुरुवात केली,
त्याचा थोडंसं उद्देश मी सांगतो, कारण रियुनियन पुष्कळ होतात, पण आमची काही वेगळ्या कल्पना होत्या, त्यातूनच हे सर्व पार्टी, नंतर एक दिवस पुन्हा एकदा दिवस शाळेचा किंवा पताके आणि इन्व्हिटेशन अँड सो ऑन सगळं झालं. संकल्पना अशी होती की आम्ही शाळा सोडून 25 वर्ष झालेली, तर या 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आम्ही पुन्हा मुलांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, एकत्र यावे. त्याचबरोबर शाळा आणि शिक्षक यांनी जे काही आमच्यावर घेतलेले कष्ट किंवा केलेले संस्कार यांच्याबद्दल आपण म्हणजे त्यांचे कष्टाची परतफेड तर नाही करू शकत, पण त्यांच्याबद्दल प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेसिकली या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. ही संकल्पना होती. खरं तर हा कार्यक्रम 25 जूनला होणार होता, पण पावसामुळे आज आपण करतोय. फायदा एकच झाला, नुकसान पुष्कळ झालं, पण फायदा एक असा झाला की जवळजवळ 7-8 मुलांना अजून इथे यायला संधी मिळाली. कदाचित आम्हाला ते 20 दिवस वाढले, त्यामुळे 7 ते 8 विद्यार्थी नवीन जॉईन झाले. फक्त शिक्षकांसाठी माहिती आहे की जवळजवळ एकूण 71 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंद केलेली होती. त्यातले जवळजवळ 60 विद्यार्थी इथे हजर आहेत. म्हणजे आपली जरी 60 विद्यार्थ्यांची एक बॅच वर्ग असेल तर 120 पैकी 71 मुलांनी इथे नोंद केली होती. आता थोडंसं शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल माझ्यामध्ये प्रत्येकाच्या मनात, कारण एवढे 71 विद्यार्थ्यांनी नोंद केली तर प्रत्येकाला एक शाळा आणि शिक्षकांबद्दल एक प्रेम असतं आणि एक ती ओढ असते, आणि प्रत्येकाच्या एक स्पेशल आठवणी असतात. म्हणजे आता माझ्याबद्दल बोलायला झालं तर माझ्या पण काही आठवणी आहेत, आठवण नाती आहेत. आय थिंक मला 25 वर्षांपासून खूप मोठी गोष्ट बोलायची आहे, स्पेसिफिकली आता मगाशी मी बोललो. जसं म्हणतात की एखादा शिक्षक अख्खी पिढी घडवतो, येस, पण मी आमच्या बॅचबद्दल बोलायचं झालं तर मी शैलेश, तू बोलणार आहेस पुढे, तर मी तुझ्या बिहाफ पण थोडं बोलण्याची गुस्ताखी करणार. तर नितीन नाहीये, प्रदीप पण होता, आणि माझ्या मते विकास, निकेश, विनायक आणि खूप सारे इतर विद्यार्थी पण आम्ही कदम सरांकडे जातो. म्हणजे एक शिक्षक जर पूर्ण पिढी घडवतो असं न म्हणता घडवतोच, पण माझ्या बॅच पुरता बोललं तर एवढ्या मुलांना, आणि माझ्या मते आमची सर्वात चांगली बॅच असेल ती ड्रॉइंग मध्ये होती. त्यातले जवळजवळ 5-4 मुलं आम्ही जेजेला झालेलो. आय थिंक माझ्या मते त्यापूर्वी 2 विद्यार्थी जेजेला गेलेले, जो होता वैती तो जेजे, आणि समीर बापकर मला सिनियर होता, बरोबर. हा, पण त्यापैकी एकाच वेळी 4 विद्यार्थी जेजे मध्ये असणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि जवळ मी हे करत 25 वर्ष थांबलेलो होतो, सरांना कधी असं बोलण्याचं म्हणजे संधी मिळाली नाही. एक संधी मिळालेली, ती पण मी कदाचित दवडली, ती म्हणजे सरांच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामला मी होतो, पण वेळ नव्हता कदाचित, किंवा मी तयारीत नव्हतो, मी जस्ट आलो. नितीननी ती संधी घेतली, पण मला असं वाटलं की आज ही संधी मी सोडू नये. ज्या वयात आम्हाला काहीच म्हणजे 7वी ते 10वी म्हणजे मी जवळजवळ सकाळी 6 वाजता सरांच्या घरी जायचो, जेव्हा आम्ही पतिदेश सृष्टी निर्माण जो प्रोजेक्ट करत होतो. 7 ते 10 किंवा नंतर कॉलेज शाळेत येणं, पुन्हा संध्याकाळी जाणं, असं नेहमी जायचो. म्हणजे सरांचं घर माझ्या जवळ असल्यामुळे मी येता जाता, किंवा इव्हन शाळा संपल्यावर कॉलेजमध्ये असताना पण एखादं रस्त्यात असताना मग सरांकडे भेटायला वगैरे जायचो. मला एवढंच सांगायचं की सर, 25 वर्षापासून मला हे तुम्हाला व्यक्त करायची होती. माझीच एकट्याची भावना नाही, तर शैलेशची आहे, नितीनची आहे, प्रदीपची, आणि खूप अजून विद्यार्थी आहे ज्यांना मी ओळखत पण नाही, आणि ज्यांचं तुमचं मार्गदर्शन ज्यांना लाभलं असेल. 7वी ते 10वी या वयात म्हणजे ज्या काळात आम्ही सरांनी प्रचंड मेहनत घेतली, ज्यावेळी आम्हाला जे माहिती नव्हतं त्यामुळे जेजेत आम्ही गेलो, नाही तर कदाचित मी कॉमर्स, आर्ट्स, सायन्स झेपतच नसतो मला, त्यामुळे सायन्सला गेलोच नव्हतो. पण 10वी नंतर मी आर्ट स्कूल, ठाणे आर्ट स्कूलमध्ये फाउंडेशन करून जे मध्ये गेलो, आणि त्यानंतर जे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली कदाचित, ती आजही आम्ही जे काही यशस्वी होऊ किंवा आयुष्यात पुढे जे यश गाठू, त्यात तुमचा खूप मोठा वाटा असेल, आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि तुमच्या केलेल्या मेहनतीमुळे कदाचित आम्ही आयुष्यात आज इथे उभा आहोत. जे काही यश लाभलं त्यांचा तुमचा खूप मोठा वाटा आहे. अगेन जाता जाता थोडंसं पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचे जवळ 71 इज अ ह्यूज नंबर, 71
जमल्याबद्दल आणि सगळ्यांनी दाखवलेल्या इंटरेस्टबद्दल मी थोडंसं लिबर्टी घेतो सगळ्यांतर्फे. कदाचित आम्ही रियुनियन कमिटीचा पार्ट होतो, तर आभार. आणि सर्व शिक्षकांची पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद समीर. यानंतर शैलेशला विनंती आहे की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार माननीय सर्व शिक्षकगणांना आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार वन्स अगेन. तसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी जे फील्डमध्ये काम करतो ते फील्ड एक वेगळं फील्ड आहे. आर्किटेक्चर स्ट्रीमलाईन नाही आहे. नॉर्मली आर्किटेक्ट करून त्यांच्यासोबत धाकतोडे सर सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. मी मुग्धाला विनंती करेन की तिने परदेशी सरांचा सत्कार करावा, स्वागत करावं. खरंच त्यांचे आभारी आहोत. जोरदार टाळ्या. त्यानंतर सगळे माझ्याबरोबर आहे. माननीय शिक्षकांना आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना शिक्षक केलं आणि त्याच्यानंतर मेन स्ट्रीम आर्किटेक्चर आणि इंटिरियर करतात लोक नॉर्मली आर्किटेक्चर करून, पण तसं काही केलं नाही. आणि मी जेव्हा आर्किटेक्चर केलं त्याच्यानंतर मी फिल्म्स आणि टेलिव्हिजनचे सेट्स बनवायला चालू केलं. तर मी ॲक्च्युली नितीन देसाई हे आर्ट डायरेक्टर आहेत, त्यांना मी असिस्ट करतो. त्यांच्यावर मी लगान, देवदास अशा बऱ्याच प्रोजेक्टवरती काम केलं. इंट्रोडक्शन झालेलं आहे पण थोडं राहिलंय. तर हा एक वेगळं काहीतरी करायचं, कारण आम्हाला आमच्या फील्डमध्ये प्रत्येक वेळेला असं विचारतात, अरे हटके क्या आहे, क्या न्यू आहे, क्या नया, काय कॉन्सेप्ट आहे. तर हा जो एक कॉन्सेप्ट आहे नवीन काहीतरी करायचा, मी याच्याकरता सकाळी विचार करत होतो उबरमधनं येताना की आपण काय म्हणजे काय होतंय उबरमधनं. तर मी असा विचार करत होतो तेव्हा मला एक गोष्ट आठवली की एक 6वी 7वीत किंवा 8वीत असेल तेव्हा रसाळबाई आणि गोलटकरबाईंनी मला गाणं गायला सांगितलं होतं. 2 ऑप्शन होते, एक तर तुझ्याकडे कोण नसेल गायला, नाहीतर मी चांगला खूप जात असेल. पण तो दुसरा ऑप्शन मला नंतर कधीच काय त्याच्याशी काय झालं नाही संबंध पण. पण तेव्हा एखादं म्हणजे एक कोणीतरी उठवलंय तुम्हाला आणि काहीतरी करायला सांगतायत आणि बेफिकरपणे तुम्ही पण करताय, त्यांचा पण पाठबळ आहे आणि त्यांचा पण सपोर्ट आहे. तर ही जी एक काय म्हणतात एक प्रकारचा एक कॉन्फिडन्स तो याच्यामध्ये निर्माण होतो या सगळ्या गोष्टीमध्ये. त्याच्याकरता म्हणून मी आमच्या शिक्षकांना परत एकदा आभार मानतो त्याचे, कारण कधीच वाटलं नव्हतं की असं गाणं गायन किंवा काय तुम्ही काय बघितलं काय मला वाजून पण समजत नाही. आणि ते असं जर करणार असं तर मी तर हा आयुष्यामध्ये असं काहीतरी वेगळं करायचा जो एक कॉन्फिडन्स आला किंवा काहीतरी वेगळं करावं असं म्हणजे कुठल्याही गोष्टीला हे आपल्याला जमणार नाही किंवा हे हा आपला प्रांत नाही आहे असं कधी वाटलं नाही. कारण लहानपणापासून जसं सगळे गोष्टी करायला मिळाल्या, लोकांनी पाठबळ दिलं आणि असं काही काही गोष्टी करून गेलो. त्यामुळे आर्किटेक्चर करून पण मी हे सेट डिझायनिंग केलं. मी कदाचित दुसरा किंवा तिसरा आर्किटेक्ट असेल जो या फील्डमध्ये घुसला आणि मी आता ते करतोय. तर हे एक नमूद करावं असं वाटलं, कारण त्या भाषणामध्ये किंवा त्या इंट्रोडक्शनमध्ये राहिलं होतं सांगणं. कदम सरांचे आभार तर आहेतच, त्यांचं मार्गदर्शन तर नेहमीच होतं. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी आठवतात आणि असं वाटतं की अरे आता जर आम्ही आमच्या मुलांना सांगितलं की अरे why don't you do that, तर ते म्हणतात की no I cannot do that, I do this better so I will do that only. आणि त्यांच्याकडे हा आता किंवा त्यांना सपोर्ट मिळत नसेल किंवा त्यांना आता ही एक भावना पण नाही की आपण काहीतरी करू शकतो वेगळं किंवा त्यांच्यामध्ये कोणती भावना रुजवत पण नसेल. पण त्यावेळेला अशा काही गोष्टी झाल्या ज्या आज सकाळी अचानक आठवल्या आणि मला इकडे आता नमूद करायचं वाटलं. तर थँक्यू बाई. गाण्याचं काय झालं नाही पुढे, पण कॉन्फिडन्सचं नाव आहे. द्यायचं राहिलं. केतन भोसलेला सगळेच ओळखत असतील. आज आपल्या इथे तो गैरहजर आहे कारण तो आता सध्या अमेरिकेत आहे. केतन भोसले साठे कॉलेजला प्राध्यापक आहे
आणि सध्या PhD पण करतोय तो. आणि त्याने आता त्याला स्कॉलरशिप मिळालेली आहे, जी स्कॉलरशिप USA चे गव्हर्नन्सवर स्टडी करण्यासाठी आहे. आणि प्रत्येक देशातनं एकच नॉमिनेशन झालेले आहे, त्याच्यामध्ये आपला केतन भोसले आहे इंडियामध्ये. त्यामुळे खास त्याचा परिचय इथे देण्यासारखा वाटतो. तर 45 दिवसाच्या स्कॉलरशिपवर तो गेलेला आहे आणि किती चांगला आहे, नुसता अभ्यास करायचा, काही खर्च नाही काय नाही, आरामात मोठं मोठं पाठवत असतो मध्ये अभ्यासात वेळ मिळाला. अभ्यास ओके. एक परिचय द्यावा वाटतो, आज आला नाही. निकेश खोपडे याने सिव्हिल ड्राफ्ट्समन हा कोर्स केलेला होता आणि बहुतेक सगळ्यात पहिला आमच्या विद्यार्थ्यांमध्ये तो सगळ्यात पहिला कमावणारा असेल, कारण सिव्हिल ड्राफ्ट्समन हा 2-3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर तो आर्किटेक्चरमध्ये शेंडे साहेब म्हणून इथे ठाण्यात नामवंत आर्किटेक्ट त्यांच्याकडे लागला आणि त्याचा अनुभव खूप मोठा आहे. फक्त त्याने आर्किटेक्चर पदवी घेतली नाही, कारण ते अभ्यास पूर्ण पुढे झाला नाही त्याच्या व्यापामुळे, पण तो एवढा एक्सपिरियन्स त्याचा दांडगा आहे की तो पण आता खूप त्याच्या कामामध्ये व्यस्त वगैरे असतो आणि नाटक वगैरे याच्याशी पण सध्या निगडीत आहे. तर त्याचा पण परिचय इथे देण्यासारखं वाटतं. धन्यवाद. ती सध्या हॉलंडला असते आणि तिने डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन केलंय, इलेक्ट्रॉनिक्स. आताची विशाल पटवर्धन. कृष्णा पाटील तो आता सध्या इकडे नगरसेवक आहे, बॅक बेंचर होता आणि आता त्याच्यातनं तो घडलाय, घडला नाहीये तो. तो सध्या हा उज्ज्वला CA आहे. सध्या अलिबागला आहे फॅमिली मीट आहे, नवी मुंबईमध्ये जी कंपनी आहे तो सिनियर मॅनेजर IT मध्ये. तुम्ही तेव्हा आज आमचे काही मित्रमैत्रिणी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे किंवा आधीच काही ठरलेले प्रोग्राम्स असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत. पण आपले बरेचसे मेंबर्स आहेत, केतन वगैरे जे आहेत ते पहिल्या मीटिंगपासून, म्हणजे जेव्हा ठरलं आमचं की रियुनियन करायची, तर पहिल्या मीटिंगपासून केतनने याच्यात सहभाग घेतला. म्हणजे 25 तारखेच्या कार्यक्रमाच्या आधी 23ला तो गेला, पण जायच्या आधी शिक्षकांसाठी जे गिफ्ट्स वगैरे आहेत ते त्याने सुद्धा आणले, पॅक केले. म्हणजे शेवटी जायच्या दिवसापर्यंत तो रियुनियनचं काम करत होता. त्यामुळे त्याचे खूप आभार. असेच आपले मृणाल आहे जे येऊ शकत नाहीत, पण तरी सुद्धा रियुनियनसाठी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे की नाही हे आपण सगळे जमतो. तर तिला येता आलं नाही, पण तिची खूप इच्छा होती. तर असे बरेच जण आहेत की त्यांची इच्छा खूप आहे येण्याची, पण येऊ शकले नाहीत. पण आपल्या सगळ्यांना त्यांची आठवण नक्कीच आहे. आता या 25 वर्षाच्या पूर्ततेसाठी आपण आठवण लक्षात ठेवावी यासाठी केक आणलेला आहे आणि सगळ्यांचं तोंड गोड करणार आहोत. तर मी आपल्या माजी मुख्याध्यापिका वालावलकर बाई आणि आत्ताच्या मुख्याध्यापिका गोरेबाई यांना विनंती करते की त्यांनी केक कटिंग करावं. नाकामध्ये जोरदार टाळ्या. आणि केक एवढाच नाही आहे, हा 3 किलोचा आहे, 2 किलोचा बॅकस्टेजला आहे. त्यामुळे सगळ्यांना भरपूर केक मिळणार आहे.
सामान्य मिळायची. मागच्या वेळेचा पाऊस, ते पाणी आपल्या शाखेचा कायमच पाऊस. आज पावसाने मेहरबानी केली. तुमच्या इच्छेला पावसाने पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम सुंदर झाला. तुम्ही सगळे एक एक म्हणजे खरंच मला तर चेहरे ओळखीचे पण नावं लक्षात पण राहत नाहीत. आणि इतकी मोठी झालेली आहात तुम्ही मुलं. तुम्हाला काय मी मार्गदर्शन करेन, काय करणार मी, काहीच नाही करू शकत. मी फक्त तुम्हाला आशीर्वाद देणार आणि तरच तर तुम्ही अशी प्रगती करावी. मगाशी मी म्हटलं नाही, सगळ्या आर्टिस्ट लोक म्हणजे सगळ्यांच्या मध्ये स्पार्क आहे असं मी म्हणत नाही. प्रत्येकात काही ना काहीतरी वेगवेगळा स्पार्क आहे. मुग्धा प्राध्यापिका झाली, मला खूप आनंद झाला. आईचा वारसा शिकणार म्हटलं किती आनंद झाला मला, खूप बरं. तसं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी आहे, काही ना काहीतरी प्रत्येकाकडे लपलेलं आहे आणि ते त्याच्या ह्याच्यातून येतं आणि म्हणून तर तुम्ही एवढे मोठे झालात की नाही. तेव्हा तुम्हाला माझे सर्वांनी माझ्याकडून आशीर्वाद आणि तुमची अशी उत्तरोत्तर चांगली प्रगती हो ही माझी सदिच्छा. धन्यवाद. आणि आज माझे शिक्षक माझ्या बरोबर आहेत. मला नेहमी माझे शिक्षकांना मी जसं विद्यार्थ्यांना विसरत नाही तसे मी शिक्षकांना पण कधी विसरत. शिक्षक आणि माझे सर्व कर्मचारी वर्ग कधी विसरणार नाही. त्यांच्यात सहकार्यामुळे सगळ्यांच्याच आपण उत्तम शाळा चालवू शकलो असं माझी आणि म्हणून तुमच्यासारखे उत्तम विद्यार्थी तयार झाले. तिथं मगाशी एक वाक्य होतं म्हणाले की आम्ही चुकीच्या मार्गाने कधीच जाणार नाही. कसे जाल तुम्हाला, पण तुम्हाला सगळ्यांनी असं छान मार्ग वाजलेला आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी मी येऊ शकले याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छा माझ्या पाठीमागे आहेत, त्या तुमच्या सर्वांचे आभार मानते. या कार्यक्रमासाठी ज्या वेळेला मला बोलवायला विद्यार्थिनी आल्या त्यावेळेला मला असं वाटलं की आपली ही शिक्षकाचा जो पेशा आहे हा किती चांगला आहे की या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली जाते. कृतज्ञता हा एक आदर्श ठेवला जातो आणि म्हणून मला तुम्हा सर्वांच्या मला बोलवण्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि यापुढेही तुम्ही जेव्हा बोलवाल त्यावेळेला येण्याची माझी इच्छा आहे. माझे तुम्हाला सर्वांना जर नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत होतो आणि बाईंकडे सहज मोकळेपणाने मी माझं मन व्यक्त केलं की मला सबऑर्डिनेटरचा कॉल आलेला आहे, मी काय करू. बाईंनी एकच शब्द वापरला, प्रत्येकच्या मागे धावू नको, म्हणजे आहे ते सोडत. तुमचं भवितव्य काय असेल ते काही करणार, पण आज त्या ठिकाणी तुम्ही परमनंट आहात, सिनियर आहात, त्यांचा शब्द मी तो ऐकला आणि या जॉबमध्ये स्थिर आहे, मनापासून स्थिर. गेली 40 वर्ष म्हटलं तरी चालेल, अजूनही या व्यवसायामध्येच मी आहे. सध्या यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे क्लासेस मी घेतो, सेंटर चालवतो. जवळजवळ 500 ते 550 विद्यार्थी असतात. जे कोणी ग्रॅज्युएट झालेले नसते त्यांना ही संधी आहे. आपल्याकडे काही आहेत 2-3 विद्यार्थी, त्यांना यशवंतरावमधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करता येईल. आपलं शिक्षण अर्धवट राहिलं असं कधी मानू नये, पूर्ण करता येईल संधी. त्याशिवाय मी एका संस्थेचं काम बघतो, संकेत विद्यार्थी विकास मंडळ. त्या ठिकाणी जवळजवळ 22 विद्यार्थी आहेत, तिथे संस्थेचा सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. विशेषतः माझा रविवार खूप पॅक असतो, गरजेचा असतो. आमचे विद्यार्थी नोकरीत असलेले, व्यवसायात असलेले, संडे त्यांना मोकळा असतो आणि त्यामुळे कॉन्टॅक्ट करण्यासाठी संडेला ते आमच्या सेंटरला येतात. त्यांना मध्येच टाळून मी तुमच्यासाठी कारण काही विद्यार्थी क्वचित मिळतात. सध्या विचाराची योगायोगाने माझी भेट झाली.
असे काही विद्यार्थी स्प्रे झाल्यामध्ये कित्येक चेहरे डोळ्यापुढे येतात, नमस्कार चमत्कार होतो, पण फिगर लक्षात येत नाही कुठल्या वर्गातला असेल काय असेल. चेहऱ्यावरून तो असतोय, आम्ही त्याला स्मित करून त्याला साथ देतो, प्रतिसाद देतो, आपला विद्यार्थी आहे. आज प्रत्यक्ष तुमची प्रत्यक्ष ओळख झाली, या ओळखीचा आनंद खूप आवर असतो. तुमचं आमचं नातं विद्यार्थी शिक्षकांचं आहे मानलं तर, पण याचा रेशमी बंध असतं हे फार अचूक असते. विद्यार्थी आमचा आहे, आम्ही दिसल्यानंतर 2 शब्द तो बोलणारच. इथे काही देवाणघेवाण नसते, केवळ प्रेम वाटल्या जाते, प्रेम दिल्या जाते, आशीर्वाद दिल्या जातात. आशीर्वाद ज्याला आम्ही देतो तोही आनंदित होतो. सर भेटले, खूप अवर्णनीय आनंद आहे आणि हा आनंद कुठल्याही फील्डमध्ये मिळत नाही, नाही का बोलता? मुद्दा आणि ती प्राध्यापिका आहे म्हणजे तर हे जे फील्ड आहे ते या प्रकारचे. अनेक विद्यार्थी, मला तर मी भारत नाईट हायस्कूलमध्ये काम केलं, संकेत विद्यालय तिथे ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून बरीच वर्ष काम केलं आणि श्रीरंगमध्ये होतोच. त्यामुळे असंख्य विद्यार्थी, असंख्य चेहरे कधी कधी डोळ्यापुढे येतात, खूप बरं वाटतं. तुम्ही सर्व आला, तुम्ही आपल्या जीवनामध्ये उत्तुंग अशी झेप घेतलेली आहे. अजूनही पुढे जायला काही हरकत नाही, आम्ही कुछ कम नाही, असंच नाही. शिक्षणाच्या बाबतीत कधीही मागे राहू नका. मी सध्या BA झालेलो होतो, BA नंतर इन सर्व्हिसमध्ये B.Ed केलं, मास्टर डिग्री नाईट हायस्कूलला केली RKT कॉलेजमधून, M.Ed सुद्धा मी कंप्लीट केलं. असं मी कधी स्वस्त बसलो नाही. मराठी ग्रंथसंग्रहालय दादरला तिथे जाऊन मी अभ्यास करीत असतो प्रत्येक संडेला मास्टर डिग्रीसाठी. तर हे करत राहा. अभ्यासात प्रगतीच्या दृष्टीने जे काही आपल्याला मिळवायचं आहे, ते साध्य करायचं आहे, ते मनाशी ठरवा. अजूनही काही गोष्टी आहेत आपल्याला मिळवायच्या, तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारची आपल्यामध्ये काही कमतरता नाही. आम्ही ते मिळवणारच, मिळवून दाखवणारच ही जिद्द ठेवा आणि या जिद्दीने पुढल्या जीवनामध्ये वाटचाल करा. पुढलं भविष्य तुमचं आहे. त्या उज्ज्वल भविष्याकडे पुन्हा पुन्हा जोमाने वाटचाल करा, ही सदिच्छा आहे. सर्वांना शुभ आशीर्वाद. माझे सहकारी मित्र बरेच त्यांना बघून सुद्धा मला खूप आनंद वाटतो. थँक्यू. संकेत विद्यालयात जेव्हा मला तिथे इतिहास शिकवणार का म्हणून मला विचारलं होतं सरांनी त्यावेळेस, तर तेव्हा माझं MA नव्हतं झालं, तर सर म्हणाले की नाही शिक्षण पूर्ण कर. हे तेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि मग नंतर मी MA केलं आणि 16 वर्षाच्या गॅप नंतर मी MLIT केलं, बिलीप आणि MLIT. तर सरांनी सांगितलं होतं की शिक्षण कधी सोडू नको आणि शिक्षणाला वय नसतं. तर ते माझ्या बरोबर लक्षात राहिलेलं आहे. मी जाधव सरांना विनंती करेन की त्यांनी मनोगत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या प्रमुख मुख्याध्यापिका मालवणकरबाई, माझ्या भगिनी, बंधू आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्यांच्या भेटी घडवून आणल्या, त्याबद्दल तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन, आभार. आत्ता माझ्या घरी आला, जवळजवळ पहिली जी डेट होती त्याच्या आधी, आणि त्यांनी फोन केला, सर तुमचा पत्ता वगैरे सांगा. मग मी त्यांना विचारलं ओळख वगैरे, तर तो म्हणाले मी 25 वर्षापूर्वीचा 92च्या बादचा विद्यार्थी, असा असा आमचा प्रोग्राम आहे. मला खूप आनंद झाला ऐकून. त्याला मी पत्ता दिला, पत्त्याप्रमाणे तो पोहोचला, सगळी चौकशी केली. खूप आनंद झाला मला की असे बरेच बॅचचे विद्यार्थी असतात, अरेंज करतात, तुम्ही पण अरेंज केलं. आम्हाला फार आनंद झाला, आम्हाला एक भेटण्याची संधी मिळेल, आम्हाला शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा.
दत्ता म्हणाला की सर म्हणे तुम्ही ओपनिंग बॅट्समन आहे, पहिल्यांदाच मी तुमच्याकडे येतो, अजून कोणाकडे गेलो नाही. म्हटलं फार बरं झालं, कारण ऑन द वे कळव्यावरून तो खारेगावला राहतो, त्यावेळेला मला कळलं. आम्ही भाग्यवान आहोत का आम्ही शिक्षक व्यवसाय स्वीकारला आणि तो शेवटपर्यंत व्यवस्थित केला, आणि भाग्यवान आहोत की आम्ही श्रीरंग विद्यालयामध्ये काम केलं. आमचा जो स्टाफ आहे, व्यवस्थापन कमिटी म्हणा किंवा शिक्षक वर्ग म्हणा, विद्यार्थी आणि तो समाज जो होता, तो असा आदर्श समाज मिळाला की त्यावेळेला जे घडले ते भाग्यवान, आणि शिक्षक सुद्धा भाग्यवान की आम्हाला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवायला संधी मिळाली. विद्यार्थ्यांना आम्ही दैवत मानतो, मी तर दैवत मानतो, कारण कुठेही गेला तर विद्यार्थी, आम्ही पहिल्यांदा ऑफिसमध्ये कुठल्या सरकारी कार्यालयात गेलो तर मी पहिल्यांदा शोधतो की इथे कोणीतरी ओळखीचा विद्यार्थी आहे. तर 2-3 प्रसंग मी सांगतो. कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर आमचं 1971चं कलेक्टर येणं आणि आमच्या बिल्डिंगचा प्लॅन याची कॉपी आम्हाला मिळत नव्हती. तो 2013 मध्ये मी ऍप्लिकेशन केलं आणि ती शोधाशोध सुरू झाली की आता ही कॉपी कुठे मिळेल, कारण प्रॉपर्टी कार्ड आम्हाला तयार करायचं होतं. तर त्या ठिकाणी शोधता शोधता एका डिपार्टमेंट मध्ये एक विद्यार्थिनी होती, मला वाटते तिची एक बहीण डेंटिस्ट आहे, ती लक्षात आली. आणि तिची बहीण त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये होती, आणि ती गेल्यावर मी असं पाहिलं आणि म्हटलं ओळखीचा चेहरा दिसतोय. तर मी लगेच, तिने पण ओळखला मला. सर म्हणे तुम्ही इकडे कसे, कलेक्टर ऑफिस मध्ये. म्हटलं माझं असं असं काम आहे. म्हटलं मी अर्ज वगैरे दिलेला आहे, ही कॉपी वगैरे त्यांना दाखवली, आणि ते म्हणतात की या मी शोधू. म्हणे सर म्हणे तुम्ही जा, नंतर ऑफिस सुटल्यानंतर मी त्यांच्याशी बोलते आणि 8 दिवसांनी तुम्ही या. तर दैवत याच्यासाठी की ज्या कामासाठी मला फेऱ्या माराव्या लागल्या असत्या ते काम, आणि जे 1971चं डॉक्युमेंट आणि येणे, ते मला 8 दिवसात मिळालं, न खर्च करता. खर्च द्यावा लागला. आणि तसंच एक दुसरं प्रॉपर्टी संबंधीचं आमचं हे आर्किटेक्ट कडून फिजिबिलिटी रिपोर्ट वगैरे करून घ्यायचा, सर्च रिपोर्ट तयार करून घ्यायचा होता. आणि अंधेरीच्या एका ब्रँच मध्ये, आर्किटेक्टच्या ब्रँच मध्ये आपली एक विद्यार्थिनी, तिचं नाव आता मला आठवत नाही, पण तिथे पण गेल्यानंतर ती म्हणाली की मी ऑफिस स्टाफ मध्ये एक क्लरिकल जॉब वगैरे सांभाळते या ठिकाणी. तर मग आमचं ॲप्लिकेशन गेल्यानंतर मी असं बघितलं की चेहरा जरा ओळखीचा वाटतो. म्हणे मी आता चेंबूरला राहते. म्हटलं असं असं काम आहे. तर त्या ठिकाणी त्या लोकांची फी जी होती ना, 21,000 रुपये फी होती. 21,000. आमच्या केस संबंधी मी तिला सांगितल्यानंतर ते म्हणाले की सर तुम्हाला डिस्काउंट देऊ. माझ्या सोसायटीचं काम. मी गेलो, म्हणजे माझं डबल प्लस पॉईंट काय, सोसायटी कडून जाधव सरांनी 21,000चं काम 10,000 करून आणलं आणि काम पटकन लवकरात लवकर करून दिलं. हा दुसरा मुद्दा. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी आपल्याला उपयोग, भलेही आम्हाला शासनाकडून कमी, इतर कॉर्पोरेट क्षेत्रापेक्षा कमी पगार मिळाला असला किंवा काय असेल, पण हे जे दैवत आहे याची किंमत दुसऱ्या बहुमोल किंमत आहे, मोजता करता येणार नाही, असा हा भाग आहे. तर याच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो. त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट, आज कृष्णा पाटील आलेला नाही. कृष्णा पाटीलच्या बद्दल असं झालं की आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्याला फॉर्म भरायचा होता, आणि फॉर्म भरण्यासाठी तो कळव्यामध्ये त्यांच्या पक्षाचे काही प्रतिनिधी घेण्यासाठी आलेला होता. सकाळचीच वेळ, 8च्या सुमारास. आणि आम्ही त्या शंकर मंदिर चौकामध्ये पेपर घ्यायला जातो, सकाळच्या वेळेला जातो, 2-4 सिनियर सिटीजन जातो, पेपर घेतो, तिथे उभा राहतो, गप्पा गोष्टी करतो. तेवढ्यात त्याची गाडी आली. गाडी आल्यानंतर अशी त्याने उभी केली आमच्या जवळच,
आमच्या जवळच उभी केल्यानंतर त्यांना बाहेर गाडीतून मी दिसत असेल उभा आहे म्हणून, तर त्यांनी गाडी उभी केली, दार उघडलं आणि तो मला नमस्कार करायला एकदम स्टार्ट. मी पण सरप्राईज झालो की हा प्रकार काय आहे. हा, मी तर त्याला ओळखलं की पाटील आहे तू. सर म्हणे मला ओळखलं. म्हटलं पाटील आहे, पण पाटील कोण नाव आहे ते मला नाही सांगता येणार, आता तूच ओळखते म्हटलं. तर म्हणाले मी गणेश कृष्णा पाटील. मग म्हटलं तू इकडे कसा काय? म्हणे सर म्हणे आज मला फॉर्म भरायचा आहे महापालिकेच्या निवडणुकीचा, मग BJP तर्फे मी उभा राहणार आहे. आणि मग माझ्या शेजारी उभे राहिलेले ते चकित झाले थोडंसं की हा काय विद्यार्थी बोलायचा असं त्यांच्या लक्षात आलं. म्हटलं तुला हार्दिक शुभेच्छा, तू नक्की निवडून येणार. आणि निवडणुकीमध्ये फॉर्म भरला आणि ते दोन्ही नवरा बायको निवडून आले. आणि मग ती मंडळी माझ्या बरोबरची होती. सर म्हणे तुमच्या शुभेच्छा त्याला कामाला आल्या म्हणे, विद्यार्थी निवडून आलेला आहे. म्हटलं योगायोग. तर असा हा प्रकार, हे सगळ्यात चांगल्या गोष्टी, आनंद जीवनामध्ये. आता मी तुम्हाला शुभेच्छा देतो, जीवनामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहा. जरी किती कठीण प्रसंग आला आणि तुमच्यामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तर आपल्याला शक्ती मिळते आणि त्याच्यातून आपण त्या संकटातून बाहेर पडतो. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. रसाळबाईंना विनंती करीन. येवलेकर बाई मिनिटाचा तास घेणार नाहीये. आपल्या रुपाली बंदरकरनी जो कोर्स केला आहे तो मी डिप्लोमा केलेला आहे आमच्या सहयोग मंदिराचा, आणि तेव्हापासून योग शिक्षिका म्हणून काम करते. तर आमच्या योगाला शिकवलेलं गाणं मी तुमच्या सगळ्यांकडनं म्हणून घेणार आहे आता, आणि तुम्ही जोरात म्हणायचं आहे. आपण सामूहिक गीत स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, त्यावेळेस मी वर्गावर येऊन गाणं शिकवायचे तुम्हाला, आणि त्याच्यानंतर मी त्या गाण्यावर आधारित 1-2 प्रश्न विचारेन. गाणं लक्षपूर्वक ऐकायचं, सोपं आहे गाणं म्हणायचं. आधी रीड आणि फॉलो. आजच्या दिवसाच्या शिक्षिका आहेत. रीड आणि फॉलो करायचंय. एक सुरुवातीला आधी जाधव सरांनी जी आठवण सांगितली तीच आठवण मी पण सांगते. युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या मुलीचं काम होतं म्हणून मी गेले होते. तिकडची लोक आम्हाला सारखी घरी पाठवून द्यायची आणि आमचं काम करायची नाही. मी व्हॉट्सअप उघडलं आणि त्या संजय देशमुखचं त्यानं दाखवलं. हा माझा विद्यार्थी आहे, हा कुलगुरू आहे. आणि हे तर कुलगुरू म्हणतात की आमचे सगळे युनिव्हर्सिटीतील मंडळी चांगलं काम करणार आहेत, तुम्ही तर आम्हाला सारखेच पाठवून देता. मी यांना फोन लावू का संजय देशमुखांना? ते बघता क्षणीच त्यांनी आम्हाला बाहेर बसायला सांगितलं, मला माझ्या मुलीला चहा दिला आणि आमचं 15 मिनिटात काम केलं. त्याच्या आधी त्यांनी आम्हाला 3दा घरी आतलून दिलं, 3दा काम न करता. आणि किती लांब आहे युनिव्हर्सिटी ना. तर मी गाणं सांगते. राम जिसका नाम है, अयोध्या जिसका धाम है, राम जिसका नाम है, अयोध्या जिसका नाम है, ऐसे दशरथ नंदन को हमारा भी प्रणाम है, ऐसे दशरथ नंदन को हमारा भी प्रणाम है. कृष्ण जिसका नाम है, गोकुल जिसका धाम है, कृष्ण जिसका नाम है, गोकुल जिसका धाम है, ऐसे नंद नंदन को हमारा भी प्रणाम है, ऐसे नंद नंदन को हमारा भी प्रणाम है. पांडुरंग नाम है, पंढरपूर धाम है, पांडुरंग नाम है, पंढरपूर धाम है, ऐसे भक्ति दाता को हमारा भी प्रणाम है, ऐसे भक्ति दाता को हमारा भी प्रणाम है. विश्वनाथ नाम है, काशी जिसका धाम है, विश्वनाथ नाम है, काशी जिसका धाम है, ऐसे शक्ति दाता को हमारा भी प्रणाम है, ऐसे शक्ति दाता को हमारा भी प्रणाम है. तुळजा भवानी नाम है, तुळजापूर धाम है, तुळजा
शक्ति देवी को हमारा भी प्रणाम है। ऐसे शक्ति देवी को हमारा भी प्रणाम है। सुधा जिसका नाम है, टीचर जिसका काम है। सुधा जिसका नाम है, टीचर जिसका काम है। ऐसे सुधा मैडम को हमारा भी प्रणाम है। ऐसे सुधा मैडम को हमारा भी प्रणाम है। सर्वांनी गाणं छान म्हटलेलं आहे. आता मी प्रश्न विचारते. धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण. धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण. राम, कृष्ण, पांडुरंग, शंकर, तुळजाभवानी, अंबा माता. छान छान सगळे पास. आपण म्हणायचो त्याची आठवण पुन्हा जागी झालेली आहे. थँक्यू गाई. यानंतर हां, माईक जवळ धरते. आज आम्हा सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी एकत्र बोलवली. प्रत्यक्ष त्यांची आमची भेट झाली यातच खूप आनंद आम्हाला वाटतं की आमची मुलं मोठी झाली तरी आम्हाला विसरली नाही आहे. आणि प्रत्यक्ष त्यांची गाठभेट घेऊन प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून त्यांच्यामध्ये मिसळून आम्हाला खूप आनंद आहे. आणि अशा प्रकारचं आजपर्यंत कधी इतक्या वर्षामध्ये असा प्रत्यक्ष घडूनच आलेला नव्हता. आणि आपण हे सगळं घडवून आणलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून काम केलं त्या सगळ्या मुख्याध्यापकांना आणि माझ्या सहकारी शिक्षक शिक्षिकांना मी अभिवादन करू आणि माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आता असं इतके मोठे झालेले आहात की असं म्हणताच येत नाही की तुम्ही आमचे विद्यार्थी, पण तरी पण आम्ही मोठे झालो त्यामुळे तुम्ही नक्कीच आमचे विद्यार्थी आहात. पण म्हणून मी मुद्दाम मित्रमैत्रिणी म्हटले. काही काही अनुभव तुम्हाला मुद्दाम सांगावेसे वाटतात अशासाठी की पुढच्या आयुष्यासाठी माणूस जेव्हा घडतो तेव्हा पाठीमागे कोणाचा तरी नक्की हात असतो. मी या शाळेत ज्या वेळेला लागले त्यावेळेला SV कुलकर्णी होते आणि त्यांनी माझा जो इंटरव्ह्यू घेतला बरेच जण होते आणि असं वाटलं नव्हतं कारण दुसऱ्या वर्षीचा रिझल्टही लागायचा होता. एक अनुभव म्हणून मी गेले होते आणि वाटलं नव्हतं की मी तिथे लागेन. पण हे नंतर मला कळलं की बल्लाड मॅडमनी आधीच माझं टाइम टेबल नावाचं करून ठेवलं. त्यामुळे मग मी अशी शाळेत लागले आणि SV कुलकर्णी हे माझ्या वडिलांचे शिक्षक होते MS हायस्कूलचे. त्यांनी पहिल्यांदा मला प्रश्न विचारला, आपण गोरे नाव लिहिलं कारण माझं मॅरेज सर्टिफिकेट तयार नव्हतं त्यामुळे आधीच नाव होतं आणि त्यांनी बरोबर BCMची तुम्ही कन्या का म्हटलं हो. आणि अशा रीतीने या शाळेची माझी संगड घातली गेली आणि मग एकामागून एक सगळेच आदर्श माझ्या पुढ्यामध्ये उभे राहिले. पहिल्यांदा SV कुलकर्णी रिटायर झाल्यानंतर वालावकरांचा सहवास तर काही विचारूच नका. आम्हाला तुम्हाला जशी भीती वाटायची ना तशी आम्हाला भीती वाटायची. हाताची घडी घालून वर्गासमोरून जायला लागल्या की वर्गात तुमच्याशी नातं म्हणजे वेगळंच होतं, पण बाई बाहेरून जायला लागल्यानंतर आमचे हातपाय कापायचे की बाई आता येणार. आणि काय नाही, बाई यायच्या आणि मस्तपैकी समोर उभं राहून सगळा अख्खा लेसन बघायचा. पण तेव्हा मात्र हातापायांना प्रचंड घाम फुटलेला असायचा. या कधी एकदा जातात की हुश. एक आधारित भीती होती. पण त्याही पलीकडे जाऊन नंतर त्यांचं प्रत्येक गोष्टीचं मुद्दाम आवर्जून तुमचं हे चुकलंय तुमचं हे बरोबर आहे ही सांगण्याची ही होती. त्यामुळे आमच्या चुका आम्ही करेक्ट केलेल्या आहेत. त्यांचे काही जे माझी शाळा आणि माझे विद्यार्थी आणि माझे शिक्षक आत्ताच पण तुम्ही त्यांचं वाक्य पाहिलेलं आहे तर तसंच त्यांनी बाईंनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला असं घडवलेलं आहे. त्यांनी कोणालाही असं कमी नाही लेखलेलं किंवा कोणालाही असं हे नाही केलेलं. आम्हाला एक छोटासा अनुभव आहे आणि खूप छान वाटला होता तो मला. आम्ही एका ट्रिपला गेलो होतो. आमची सगळ्या शिक्षकांची ट्रिप होती, फक्त लेडीजची होती आणि आम्ही छान मस्त गप्पा वगैरे केल्या आणि रात्रीची वेळ होती आणि छान जेवण झालं होतं आणि हळूच काहीतरी कोणाच्या कानात किंवा बाजूला मला वाटतं कनेक्ट मॅडमच्या कानात बोलले मी. त्याच्यानंतर मस्त पान मिळालं की बरं वाटेल ना, कधीतरी वाटतं असं खावं असं. बाई पानं खायचं चला. घड्याळात वाजले तर 12 बरं का, 11:45 तरी झाले होते. बाई पान कुठे मिळणार आता, हे काय कोपऱ्यावर पानाची टपरी आहे.
बाई पुढे गेल्या, आम्ही सगळे असं नुसते बघत राहिलो. पान बनाव, सबको बनारस मिठा पान बनाव. आणि आम्ही तेव्हा पान खाल्लेलं आहे सगळ्यांनी. आणि ही एक भीती मनामध्ये की आपण बाई आहोत, मुलगी आहोत आणि आपण मागे राहायचं नाही, आपण पण सगळ्यांच्या बरोबरीने राहायचं. हे मनात ठेवलं. एक ट्रिप होती, मुलं जरा मोठी होती, छोटी छोटी मुलं नव्हती आणि काहीतरी वेळ झाला होता ट्रिप पोहोचायला, मुलं बुक केली होती. तर लोणावळ्याला एक अन्नपूर्णा म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या दारात गेल्यानंतर बाईंनी सांगितलं की मुलांनी चला पटापट सगळ्यांनी खाऊन घ्या. वाढत्या वयाची मुलं होती त्यामुळे भरपूर 2-3 डिशेस त्यांनी हाताळल्या आणि सगळ्या मुलांचं सगळं झाल्यानंतर आम्ही शिक्षक होतो, प्रचंड भूक लागली होती. बाईंनी आज जाऊन विचारलं, नाही सगळं संपलंय. सगळं संपलंय म्हटल्यानंतर असं कसं, काहीतरी बाई डायरेक्ट आतमध्ये गेल्या त्याला विचारायला, म्हणजे किचनमध्ये त्यांच्या. आम्ही आपले सगळे बघत राहिलो, काहीच नाही शिल्लक, मुलांनी सगळं खाल्लं, आता काय होणार. पण काय नाही, बाईने प्रश्न मस्त मिटवला. बाहेर आल्यावर काही आमच्यातल्या शिक्षकांना सांगितलं, सगळ्या मुलांना बसमध्ये बसवून टाका, बाहेरून कडी लावा आणि सगळे मुलं आत. आणि आम्ही आतमध्ये गेलो, आम्हाला काहीच कळलं. बाई म्हणजे शांत राहा, शांत, तुम्हाला मस्त मिळेल. आणि दुसऱ्या दिवशीची किंवा संध्याकाळची अगर तयारी असेल, छोले पुरी, मस्त मोठ्या मोठ्या पुऱ्या आणि छोले असं शिक्षकांच्या पुढ्यात आलं आणि आम्ही मस्त खाल्लं. आणि मुलं सगळी, अरे आपण इडली डोसा खाल्लं, बाई पण काय खाल्लं. पण बाईने आमची त्या दिवशी खूप मजा म्हणजे केली होती शिक्षकांची. आणि मग मुलांना समजावलं, बघा तुमची पोटं भरली, माझे शिक्षक असे उपाशी राहून तुम्हाला हँडल करू शकतील का, म्हणून मग त्यांचंही पोट भरायला हवं ना. असा बाईंचा हा आदर्श. तसा राखोडे सरांचा एक आदर्श आहे. माझा मुलगा या शाळेत होता आणि तो नाठाळ होता, पहिल्यापासून मस्ती खोरत आणि अजूनही तसाच आहे, त्यामुळे तो ब वर्गात होता. आणि जेव्हा 8वीत आला तो त्यावेळेला त्याला काही थोडेच मार्क कमी होते. मी त्यांना म्हटलं काही नको, राहून दे त्याला ब मध्ये. सर म्हणाले नाही बाई असं नाही, तुम्ही ब्राह्मण आहात आणि अ वर्गाला संस्कृत आहे, तर तुमच्या मुलाला मी इकडे घेणार आहे, तुम्ही असं कमी लेखू नका तुमच्या मुलाला, त्याला अ वर्गच मिळाला पाहिजे. आणि सरांनी त्याला पुढे आणलं आणि आज तो तसाच पुढे आदर्श घडवतोय. हे असं सगळं ह्या लोकांनी घडवल्यामुळे आणि ते घाबरायचं नाही, पुढे व्हायचं, हे जे या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींकडनं घेतलेलं आहे. त्यानंतरचा आणखी एक अनुभव म्हणजे रसाळबाई. रसाळबाईंना आज एवढ्या मोठ्या दिव्यातनं पार पडायला लागलेलं होतं, पण आमच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे, पण त्या बाईच्या डोळ्यातनं कधी पाणी आलेलं नाही. त्या निडरपणे उभ्या राहिल्या, त्यामुळे काहीही झालं तरी आपण उभं राहायचं, आपण नाही खाली राहायचं, ही एक जिद्द मनामध्ये त्यांनी निर्माण केली. असं जसं मगाशी मी सांगितलं, मला वाटतं कोणी सांगितलं, आगिनेबाईंनी सांगतो, तर आगिनेबाईंनी जे सांगितलं नाही मी कुठे वाचलंय अजून, तसं त्यांचं एक आमच्यामध्ये फार ठाम असायचं. आम्ही जरा थोडंसं काहीतरी, मी आणि कर्णिकबाई जरा असं नाही हे नाही असं नाही, थोडंसं म्हणजे वयाचा परिणाम असेल किंवा त्यांच्या अनुभवाची गाठ असेल. 1 मिनिट थांब, आधी या विषयावरती आपण सखोल चर्चा करू आणि मग पुजारीबाई तर तुम्ही म्हणजे आता त्या म्हणतात की मी म्हातारी झाले, माझे दात गेले, पण कायम त्या तरुणच होत्या आणि तरुणच आहेत. अक्षरशः म्हणजे तुम्ही एकच पाहिल्यात, आम्ही भरपूर वही त्यांची वाचलेली आहे, त्यामुळे त्यांचा हा आदर्श कायम आहे. दुसरे पांडे सर कायम तुम्हाला कधी आतमध्ये शिरले की पहिल्यांदा पायातली चप्पल काढणार, त्या सरस्वतीला नमस्कार करणार, ऑफिसच्या इथे जाऊन तिथे नमस्कार करणार, ते बसतात तिथे चप्पल काढल्याशिवाय ते कधीही वर्गावर गेलेले नाहीत. म्हणजे त्या एका ह्याची निष्ठा जी आहे, प्रत्येक कार्याची निष्ठा ही त्यांच्याकडनं घ्यावी. असं प्रत्येकांच्या मध्येच एक हे आहे. मला खूप सिनियर असणारे जे शिक्षक आहेत, आता सगळ्यांची नावं घेणं कदाचित होईल, पण ते सगळे भावासारखे आणि प्रत्येक वेळेला अगदी आदराने मॅडम कसं आहे, कुठेही भेटले काही असेल धावत येणार आणि पहिल्यांदा सांगणार. हे सगळे हे आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी फार जिद्दीने उभी राहिलेली आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की स्वतःला कुठच्याही कार्याला आपण कमी लेखायचं नाही, आपण पुढे जात राहायचं. आणि काय मला हे जमणार नाही हे वाक्य मनातनं काढून टाक, अंगावर आलं पडलं की आपोआपच ते आपण पहिल्याला शिकतो. आणि ही जिद्द आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप चांगली कार्य केलेली आहेत, करत राहणार आहात. पण कुठेतरी असं होतं आयुष्यात की आपण काहीतरी आणि खचतो, पण खचून अजिबात जायचं नाही, पुढे जायचं. आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम.